नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ चालू करतो थेट शेतामधून. आणि शेतामधून यासाठी की आम्ही आज शेतामध्ये लावण करतोय. तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही तंबाखूच्या शेतात जे रोटावेटर मारतोय तर लावण करणार आहे. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. आजचा व्हिडिओ चालू करतो. चालू आहे शेतात, दाखवतो तुम्हाला शेतामध्ये काय काम चालू आहे काय नाही. तर शेजारच्या शेतामधून जे आमच्या शेजारचे शेत आहे त्याच शेतात पण लावण केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पण इथं तंबाखू लावले, त्यानंतर लावण केलेलं आहे. तर त्या शेतामधून चालू आहे मी आता. मित्रांनो, पहिल्यांदा ऊस आम्ही आमच्या शेतातूनच काढलेला आहे. पलीकडे ते पण शेत आहे, ते पण दाखवतो तुम्हाला की त्या शेतातून आम्ही ऊस आणलेला आहे आणि इथं ऊस टाकलेला आहे. आता चालू आहे आम्ही लावण अशा प्रकारे करतो, एक डोळा लावण करतोय. तर ते दाखवतो तुम्हाला, एक डोळा म्हणजे काय असतं ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला मित्रांनो, शेतात जाऊन तुम्हाला आता दाखवतो मी काय आहे ते काय नाही. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला म्हटलं होतं मी एक डोळा लावण करतोय आम्ही. तर एक डोळा लावणसाठी हे ऊस अशा प्रकारे कट करून घ्यावं लागतंय. हे आता कट करता येतं. हे ऊस अशा प्रकारे कट केल्यानंतर हे आहे याचा डोळा. हे बघू शकता तुम्ही, हे ऊसाचा डोळा, हे ऊसाचा डोळा आहे. अशा प्रकारे लोक आता दिसत असतील तुम्हाला. आता जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला ते काय करतात ते. तर चला मित्रांनो, त्यांच्या जवळ जाऊया आता. पहिल्यांदा अशा प्रकारे हे जे आम्ही कट केलेलं ऊस अशा प्रकारे टाकत चाललेत खाली. हे बघा तुम्ही, हे अशा प्रकारे टाकत गेल्यानंतर हे असे 3 लोक आहेत तिथं आमच्या शेतात आता सध्या. ते काम करतात की ते जमिनीमध्ये थोडंसं माती साईडला करून ते लपवून घेतात, म्हणजे ते कोणाला दिसलं नाही पाहिजे, म्हणजे मातीमध्ये लवकर उगवतं ते. हे आमच्या शेतातला बिल्ली बनी तुम्हाला दाखवलेला, हे झोपलेला आहे, काम करत नाही त्याचा. हे बघा इथं झोपला येऊ खाली. अशा प्रकारे ह्यांचं काम चालू आहे. हे बघा, हे बघा, हे असं खणून हे असे माती झापणार त्याच्यावरती. आता हे झालं आता. तर अशा प्रकारे पूर्ण शेत सगळं करणार आहे आम्ही. चला अशाच प्रकारे तुम्हाला दाखवत राहीन आता काय काय चाललं आहे काय काय नाही. त्यांना आमचे मदर, हे आमचे मदर इंडिया, हे पहिल्यांदा असे ऊस टाकत चाललेत. मित्रांनो, आता ऊस कट करण्यासाठी मीच बसलो आहे. हे बघा, आता तुम्हाला दाखवता येत नाही कारण इथं कॅमेरामॅन कोणी नाही माझ्याकडे, मोबाईल ठेवता पण येत नाही. तरी चला मी दाखवतो तुम्हाला की मोबाईल ठेवून कट करता येतं आहे की नाही येतं आहे. तर मोबाईल ठेवतो मी आता. हां, हे बघा मित्रांनो, मी आता ऊस कट करतोय. तर अशा प्रकारे हे मी आता ऊस घेतलेला आहे. मित्रांनो, मी ऊस यामुळे फिरवतोय की याचा जो ऊसाचा जो डोळा आहे तो डोळा खराब होऊ नये म्हणून मी ऊस असं फिरून कट करतोय. हे बघा मित्रांनो, मी आता हे जे कट केलेलं आहे ह्याला डोळाच नाही आहे, म्हणजे हे उगवणार नाही. उगवत नाही म्हटल्यानंतर आम्ही याला साईडला करतो, कारण ते उगवतच नाही, त्याला लावून काही फायदा नाही आपल्याला. पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गांव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बार की सैर से अच्छी मेरे गांव दी. हे अशा प्रकारे या ऊसाला जे पाला लागलेला असते ते पाला सगळं स्वच्छ करून मग त्याचा डोळा रिकामा करून मग आपल्याला ऊस कट करावा लागतोय. तर त्याला लागलेला पाला काढतोय. मित्रांनो, आम्ही आता आमच्या शेतातला अर्ध्यापर्यंत ऊस सगळं झाकून झालेलं आहे. आता नाश्त्याला बसलोय. नाश्त्यासाठी आलेलं आहे आमच्यासाठी भात आहे. हे बघा, भात, दही. आमची मम्मी म्हणते हे भात नाही आहे, चित्रान्न आहे. चित्रान्न म्हणजे काय मला पण माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट नक्की करा चित्रान्न काय असते इथे. मित्रांनो, मी आता नाश्ता करतो, मग त्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करतो. मित्रांनो, आम्ही नाश्ता करून झालेला आहे आणि नाश्ता झाल्यानंतर आम्हाला पाणी थोडंसं कमी पडले. आमच्या विहिरीतून आम्ही पाणी काढणार आहे आता. विहिरीत उतरण्यासाठी वाट बघू शकता तुम्ही, आमची विहिरीतून आम्ही पाणी काढणार आहे आता. तर चला आता विहिरीतून पाणी काढतो मी. धरले बॉटल तो दे. तर बाटलीनं आम्ही पाणी काढणार आहे मित्रांनो, कारण आम्हाला आता बॅक कॅमेरा नहीं चालू होता रे इसमें. रुक जा, बंद करके उसके बाद बैक कैमरा चालू करेंगे. सर वाले
सोचते गांव में रखा ही क्या है, यहाँ ताजी हवा ठंडा पानी पेड़ों की छाव है। मित्रांनो हे 2 बाटल्या भरून देतोय मी आता वरती, अजून एक बाटली आहे ती पण भरणार आहे. शहर से बढ़िया हमारा छोटा. मित्रांनो फायनली विहिरीतून पाणी काढले. चला पुढच्या कामाला सुरुवात करूया आता. मित्रांनो आमचा इंडियन जुगाड बघू शकता. जे नाश्त्यासाठी पिशवी आलती त्या पिशवीचा आम्ही अशा प्रकारे उपयोग करतोय. हे बघा. तर अशा प्रकारे आम्ही ऊस कट केलेले ऊस काढण्यासाठी टाकण्यासाठी याचा उपयोग करतोय. बघू शकता तुम्ही इथं. आम्ही आता ऊस टाकतो. कॅमेरा पकडण्यासाठी कोणी नाही. मी असाच व्हिडिओ करत बसलो तर काम अर्धवट राहीन आणि काम करत बसलो तर व्हिडिओ अर्धवट राहीन. नेमकं करायचं काय समजत नाही. मित्रांनो चल राहू द्या असंच. मित्रांनो आम्ही हाय त्या शेतामध्ये आता आमचा संपलेला आहे. तर आता पलीकडल्या शेतामध्ये ऊस 2 भारे आहेत. अजून 2 भारे लागणार आहेत आपल्याला. तर 2 भारे कमी पडलेत. आम्ही आमच्याच पलीकडल्या शेतामध्ये ऊस आणायला चाललो आहे. हे बघू शकता आमच्या शेताच्या साईडलाच ओढा आहे असा एवढा मोठा. त्यातून आम्ही आता ऊस आणायला चाललो आहे. हां आम्ही आता ओढा उतरलो. हे बघा एवढा मोठा ओढा आहे आणि या ओढ्यातून आम्ही आता 2 भारे ऊस घेऊन जाणार आहे. चला तर मित्रांनो तुम्हाला पलीकडला पण आमचं शेत आहे. त्या शेतामध्ये आम्ही ऊस लावलेले आहोत आधीच. तर त्या शेतामधून आम्ही ऊस आणतोय. तुम्हाला दाखवतो आता ऊस आणलेलं नाही तर पलीकडलं शेत दाखवतो तुम्हाला. ऊस आणलेलं काय बघणार आहे तुम्ही. दाखवतो तुम्हाला आता पलीकडलं शेत. हे आमचा वेळा आहे. या वेळानं आम्ही ऊस तोडणार आहे आता. मित्रांनो तुम्ही गवारचे झाड कधी बघितलं हे आम्ही तर गवारचं झाड आम्हाला दिसलेलं आहे. तर चला तुम्हाला गवारचं झाड दाखवतो. हे बघा इथं गवार लागलेलं पण आहे. हे बघा अशा प्रकारे गवार आहे आणि हे गवारसाठी हे अशा प्रकारे एवढे मोठे मोठे झाडं असतात आणि इथं गवार लागलेलं आहे. हे बघू शकता हे लहान लहान गवार आहेत आता. हे बघा ही जे आहे ती एक गवार आहे ही आणि एवढी मोठी झाड असते. मित्रांनो ही गवारची एवढी मोठी झाड असते. हे बघा. तर हे पलीकडल्या शेतात आमच्या शेतात तर नाही आहे. तर पलीकडल्या शेतात शेजारच्या शेतात लावलं होतं. ते जाता जाता दिसलं म्हणून मी तेच एवढं दाखवलं तुम्हाला. हे बघा मित्रांनो आम्ही आता आलो आहे आमच्या दुसऱ्या शेतात. हे जे शेत आहे हे जे ऊस दिसतोय हे आमचं शेत आहे आणि हे जो पट्ट्यात ऊस तोडतोय हे आमचा मेंबर. हे इथून जे शेवटपर्यंत दिसतोय हे आपलंच ऊस आहे आणि आम्ही आता इथलं ऊस काढणार आहे. आणि आता इथलं 2 भारच कमी पडले आम्हाला. 2 भार आम्ही आता तोडायला चालू केलेलं आहे. हे बघा इथं. हे बघा हे आम्ही आता तोडायला चालू केलेलं आहे. एवढं तोडलो आहे आम्ही आता. हे 1 भार झालेलं आहे आता असं या प्रकारे तोडतो आहे आम्ही. शेंडे तोडून ऊस वेगळे कट. आणि हे जे चारा आहे हे आम्ही जनावरांसाठी घरी घेऊन जातो. तर घरी नेण्यासाठी अशा प्रकारे बांधलेले. हे बघा हे अशा प्रकारे बांधून ठेवलेले. हे जे भार आहे हे असंच गाडीवरती ठेवायचं आणि घरी घेऊन जायचं. तर चला मित्रांनो आता आम्ही ऊस तोडतोय. मग भेटू आम्ही परत ज्या शेतामध्ये लावून करतो त्या शेतामध्ये तुम्हाला भेटतो. मित्रांनो आम्ही आता हे ऊसाचे भारे बांधलेले आहेत. आमच्या भाषेत तर याला भारच म्हणतात. तर तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात याला नक्की कमेंट करून कळवा आम्हाला. हे 2 भारे घेऊन आता या गाडीवरती घेऊन जाणार आहोत. चला आता घेऊन जातो आम्ही गाडीवरती. हे बघा मित्रांनो आम्ही आता गाडीवरती हे 2 भारे लोड केलेले आहेत. आम्ही गाडीवरतीच घेऊन जाणार आहोत. चला हे बघा आमचा रस्ता आहे गाडीवरती जाण्याचा. हे असा रस्ता आहे. चला जातो आम्ही आता हे 2 भारे घेऊन. कमी पडलेत आम्हाला तिथं. भारे घेऊन आलेलो आहे इथं. भार आम्हाला इथून आता डोक्यावरती त्या शेतापर्यंत न्यायचं आहे. ते तिथं लावून तिथं झाड दिसतात तिथंपर्यंत. ते आपण तरी नेणारच आहे. कसं काय होईना आपण शेतकऱ्याची पोरं आहे म्हटल्यानंतर नेणारच. चला मित्रांनो नेऊया आपण आता. चला बघू शकता मित्रांनो आम्ही आता चाललो आहे ऊसाचं भारे घेऊन. तर इथून त्याकडेपर्यंत जायचं आपल्याला. अजून लय दूर आहे. जास्त काही व्हिडिओ बनवत नाही. दाखवलं की आपण खरंच बाबा घेऊन जातोय. तर चला मित्रांनो आम्ही आता असंच जावं लागणार आहे आपल्याला शेतातून. कारण आमच्या शेताला जायला रस्ताच नाही मित्रांनो. आमच्या शेताला रस्ता नसल्यामुळे आम्ही असे लोकांच्या शेतातून जातोय. सध्या तर मला ऊसाचं भार वजन झालेलं आहे. तसं जास्त पण वजन नाही पण थोडंफार वजन आहे. मित्रांनो मी जातो आता शेतात. डायरेक्ट शेतात जाऊन भार टाकल्यानंतर व्हिडिओ चालू करतो. मित्रांनो भार आता मी इथं टाकलेलं आहे ओढ्याच्या पलीकड. आपलं पलीकडलं शेत थोडा पार करताना जास्तच मेहनत लागते. मी आता परत उतरतोय. अजून एक भार आहे ते तिथं थांबलाय. त्याला काय भार येणं झाले तर
ते भार आणण्यासाठी आता मला जावं लागतंय तिथं. तर ते एक भार घेऊन येतो म्हणजे त्याला बरं होईल, कारण त्याला तर आता उचलं ना तर ते आता मला जाणावं लागतंय. मित्रांनो अशा प्रकारे हे भार आम्ही घेतो असं, आणि आता चाललोय मी ओढ्यातून पलीकड. चला ओढ्यातून जाऊया आपण पलीकड. मित्रांनो इथं चढायचं आपल्याला. चढायचं म्हणलं डोंगर चढल्यासारखंच आहे. शेती म्हणायला चांगली असते मित्रांनो, पण करण्यासाठी लय आवड असते. अशा प्रकारे मी इथं आता आलेलो आहे आमच्या शेतात. मित्रांनो आम्ही आता भार इथं टाकलं होतं. आता इथून पलीकडल्या शेतात हे जातोय आमचा मेंबर भार घेऊन. तर आता ह्याच्या मागं मी पण जाणार आहे भार घेऊन त्या शेतात, पलीकडल्या शेतात. त्या शेतात आता आम्ही ते ऊसकट करतोय. ऊसकट केल्यानंतर तिथं पण हे लोक येणार आहे. मित्रांनो आम्ही आता पलीकडच्या शेतात पोचलो आहे, आणि ऊन जास्त असल्यामुळे पाणी लवकर संपत चाललं आहे. तर एकदा विहिरीत चाललो आहे तर पाणी भरण्यासाठी. मित्रांनो या शेतात पण ऊस कट करून झालेलं आहे, सगळं टाकून पण झालेलं आहे. हे समोर लोक दिसत असतील तुम्हाला, ते सगळं ऊस आता जमिनीत झापत यायला लागलेत. मी आता येऊन कडेला बसलो आहे. एका सरीला ऊस कमी पडले, आणि या हे जे कडेचं हे आहे त्या सरीला ऊस कमी पडलेले. बघू आता काय म्हणतात ते. जर ते पण जर लावायचं तर असं ऊस आणावं लागणार त्या पलीकडल्या शेतात जाऊन. मगाशी आणले त्या शेतात जाऊन, नाही सर संपून घरी जायचं. तर दाखव तुम्हाला काय होतं ते. जर आणायचं झालं तर परत त्या शेतात जाणार आहे. तर दाखव तुम्हाला त्या शेतात जर गेलो, जर नाही गेलो तरी दाखवणार आहे, गेलो तरी दाखवणार आहे. बघूया आता काय होतं ते. मित्रांनो आमचं जे ऊस लावायचा होता ते संपलेलं आहे. तर मी आता तुम्हाला मगाशी दाखवलेलं ते चाराचं भार ते आता घेऊन आम्ही घरी जाणार आहोत. आता आम्ही इथून चाललो आहे. हे जे राहिलेले ऊस आम्ही परत तिथंच ठेवणार आहे. म्हणजे ज्यावेळेस हे असे राहिलेत, हे एक एक हे जे डोळा बाद झालेत ना, हे आम्ही घेऊन चाललो आहे परत. म्हणजे तिथं ठेवणार, म्हणजे ज्यावेळेस ते ऊस जाईन का त्यामध्ये आम्ही फॅक्टरीला पाठवतो हे. मग आता आम्ही चाललो आहे पलीकडलं. येते घे रे ते तेवढं घे. मित्रांनो आमचं काम संपलेलं आहे. आम्ही चारा घेऊन आता गाडीवरती चाललो आहे घरी. चला भेट नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन मारायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजून कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ लागणार आहेत ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. म्हणजे मला कळन की नाही, आणि नेमकं आम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला आवडतील आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला कळन. आणि व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय मित्रांनो.